आणि सोलापूरमध्ये अवकाळीनं थैमान घातले। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतलाय। 3.5 एकरवरची पपईची बाग जमीनदोस्त झाली। 13 मैल मंद्रुप परिसरात शेतकऱ्यांचा टाहू आहे। थोडं आम्ही जरा पावसाळा चालू झाला म्हणून निघालो साहेब घरी। मग रस्त्यातच पाऊस पकडला मला आणि साहेब ही लागण लावली मी डिसेंबर 10चा लागण आहे आणि ह्याला अशेक्षा 3 एकराचं बाग आहे आणि मातीमोल झाले जवळजवळ ह्याला 4 लाख रुपये ते 4.25 लाख रुपये खर्च झालाय। आता काय करावं आणि कसं करावं आम्हाला कळेल झाले। बघा साहेब सेटिंग आहेत, हे पूर्ण सेटिंग आहे, 4 पैसे होईल म्हणून केलं। आता हे सगळं मातीमोल झालेलं आहे, ह्याला रोटर मारल्याशिवाय पर्याय नाही। सोलापूर जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने तडाखा दिलाय। आपण पाहू शकता, मी सध्या उभा आहे सोलापुरातील दक्षिण सोलापुरातील मंद्रुप या गावी आहे। जवळपास 3 एकरचं हे पपई लागवड केलेलं क्षेत्र आहे। पण पाहू शकता काल तासभर झालेल्या या पावसामुळे जे आहे ते पपई जे आहे पूर्णपणे झोपल्याचं चित्र पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल काका, पपईचं आपण लागवड केलं कालच्या अवकाळी पावसामुळे काय नुकसान झालं? साहेब काल एक्झॅक्टली आभाळ पण नव्हता आणि काही वाटत नव्हतं, पावसाचं शक्यता काही वाटत नव्हतं। थोडंसं 4 थेंब आले आणि रानातच होतो आम्ही। थेंब चालू झाल्यापासून म्हटलं टी व्हीमध्ये बघता की म्हणजे अवकाळी आहे, चक्रीवादळ आहे, तुम्ही जरा सावध राहा म्हणता, असं म्हणत असताना थोडं आम्ही जरा पावसाळा चालू झाला म्हणून निघालो साहेब घरी। मग रस्त्यातच पाऊस पकडला मला आणि साहेब ही लागण लावली मी डिसेंबर 10चा लागण आहे आणि ह्याला अशेक्षा 3 एकराचं बाग आहे आणि मातीमोल झाले जवळजवळ ह्याला 4 लाख रुपये ते 4.25 लाख रुपये खर्च झालाय। आता काय करावं आणि कसं करावं आम्हाला कळेल झाले। बघा साहेब सेटिंग आहेत, हे पूर्ण सेटिंग आहे, 4 पैसे होईल म्हणून केलं। आता हे सगळं मातीमोल झालेलं आहे, ह्याला रोटर मारल्याशिवाय पर्याय नाही आणि ह्याला काही केलं तर मातीमोल आम्हाला आहे। आम्ही कशाचा अपेक्षा करावं, सरकारला सांगायला गेलं तर सरकार पण आम्हाला कोण जाणीव धरत नाही आणि त्याच्यामुळं म्हटलं तर हे बघा हे सेटिंग पूर्ण सेटिंग आहे। आता काय करावं काय आम्हाला कळण झालंय। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे हे 4 एकर क्षेत्र पूर्ण उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मायबाप सरकारने जे आहे ते झालेला खर्च तरी नुकसान भरपाई म्हणून द्यावे असं शेतकरी राजा आता मागणी करत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।